सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच वेदनादायक असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला आज खूप काळजी वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक असू शकतो. तुमच्या मित्राशी तुमचा एखाद्या मुद्द्यावरनं वाद होऊ शकतो आणि हा वाद वाढून दुरावा निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना दुःख होऊ शकतं. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. जर तुम्ही कुठलाही व्यवसाय केला असेल तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला मोठा नफा मिळेल. आज तुमचे आणि तुमच्या जोडीदारांचं आरोग्य हे चांगलं राहील, ज्यामुळे तुमचं मन हे समाधानी राहील. जर कुटुंबासोबत बऱ्याच काळापासून काही मतभेद चालू असतील तर आज ते मतभेद संपण्याची शक्यता आहे. प्रेमानं तुम्ही सर्व काही हाताळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो वाढवण्यासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगला फायदा होऊ शकतो आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग देखील खुले होतील. तुम्हाला आज व्यवसायामध्ये यश मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांकडनं किंवा भावंडांकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराकडनं तुमच्या खूप अपेक्षा आहेत आणि तुमचा जोडीदार त्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज एखाद्या अनुचित घटनेची भीती वाटू शकते, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव सहन करावा लागू शकतो. तुमचं मन इतर गोष्टींमध्ये त्यामुळे तुम्ही गुंतवून ठेवा. यामुळे तुमची भीती कमी होईल आणि तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता देखील मिळेल. तुमच्या वैवाहिक संबंधांबद्दल तुमच्या जोडीदाराशी मात्र थोडासा वाद होऊ शकतो. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक असेल. आज तुमचं मन एखाद्या गोष्टीबद्दल फार चिंतेमध्ये राहील. एखाद्या गंभीर आजारामुळे आज तुम्हाला शरीरामध्ये थोडीशी कमजोरी जाणवेल. त्यामुळे चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही औषधोपचार घ्या, अन्यथा तुमचा आजार हा वाढू शकतो. तुम्हाला आज तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडनं एखादी दुःखद बातमी मिळू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुमचा जमिनीशी संबंधित कुठलाही खटला हा न्यायालयामध्ये सुरू असेल तर तुम्हाला त्यामध्ये चांगलं यश मिळेल आणि तुम्ही ती केस जिंकू शकता. यातून तुम्हाला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. तुमच्या शेजाऱ्यांशी किंवा कुटुंबामध्ये काही वाद तुमचे होऊ शकतात, परंतु वडिलांच्या सल्ल्याने ते तुम्हाला सोडवता येतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुठल्याही कल्पनांवरती विचार करून मनातून आनंदी राहू शकता. तुम्ही नवीन व्यवसायामध्ये पैसे देखील गुंतवू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. तुम्ही धार्मिक सहलीला जाण्याची योजना आखू शकता किंवा मंदिरामध्ये प्रसाद आयोजित करण्याची योजना देखील आखू शकता. जर तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं आज पाठिंबा मिळेल. आज नशीब
86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा चांगला जाईल. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचं आरोग्य आज थोडंसं बिघडू शकतं आणि म्हणून आज सर्व चिंता तुम्ही सोडून द्या. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या, तसेच आरोग्याची वेळेवरती तपासणी करा. अन्यथा तुम्हाला एखाद्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या जोडीदाराबद्दल बोलायचं झालं तर आज तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. यामुळे घटस्फोट देखील भविष्यामध्ये होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की नवीन काम सुरू करण्याआधी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला नाही याची खूणगाठ तुम्ही मनाशी बांधून ठेवा. जर तुम्हाला व्यवसायामध्ये प्रवेश करायचा असेल किंवा व्यवसाय नवीन सुरू करायचा असेल तर आज तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमच्या बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. अन्यथा कुटुंबामध्ये वाद आणि कलह वाढू शकतात. आज तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल, त्यामुळे पत्नीच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 50% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची काम करण्याची क्षमता आणि मेहनत पाहून तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा आदर खूप वाढेल. जर तुम्हाला काही सामाजिक कार्य करायचं असेल किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला मानसिक शांतता देखील मिळेल. आज तुम्ही जमिनीशी संबंधित कुठलाही व्यवहार करू शकता. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये व्यस्त राहाल. कुटुंबाची जबाबदारी घेताना तुम्हाला एक प्रकारचं ओझं वाटेल आणि यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव देखील येऊ शकतो. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. आज पैशांशी संबंधित काही चांगले काम हे पूर्ण होऊ शकतं. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या कामामध्ये भरपूर आदर मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खूप खुश असतील, ज्यामुळे तुमची स्थिती देखील तुम्ही सुधारू शकता. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करू शकत असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये नफा मिळेल. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.